माझं नाव आहे रामदास काना कालन. मी राहतो हेडुटण्याला आणि मी माझे सरपंच म्हणून सध्या आहे. 5 वर्ष मी सरपंच काम केलेलं आहे. कालावंत हा एक इकडे मोठा बिल्डर आलेला आहे आमच्या या परिसरामध्ये, कल्याण तालुक्यामध्ये, डोंबिवलीमध्ये आणि या 4 तालुक्यामध्ये तो आलेला आहे. परंतु त्याने अनेक लोकांच्या त्या बिल्डरनी जमिनी खरेदी केल्या होत्या आणि खरेदी करून जवळजवळ 10-15 वर्ष काही खरेदीला झालेल्या आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात त्यांनी फसवणूक केलेली आहे आणि त्याला 1 एकर जमीन जर विकली असेल तर 3 एकर 4 एकर जमीन तो नावावर करून घेतोय आणि कुठल्याही पूर्ण मोबदला न देताना त्यांना धमकावला जातोय, त्यांना त्रास दिला जातोय आणि त्यांचे जे काय असतील ठरल्याप्रमाणे पेमेंट तो आजपर्यंत कोणाही पूर्णपणात केलेला नाही. परंतु त्यांनी आता मी स्वतःचं सांगतो, मी शेतकरी आहे. माझी जवळजवळ 10 ते 12 एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये अनेक माझे कोर्ट मॅटर वगैरे चालू आहेत, खटले चालू आहेत. परंतु त्यांनी बाहेरच्या बाहेर काही शेतकऱ्यांना धरून व्यवहार केला होता. परंतु ते जागेचं कोर्ट मॅटर चालू असल्यामुळे आणि माझा पोझिशन असल्यामुळे, पोझिशन म्हणजे वारवाडलांपासून पोझिशन आहे आणि आज पण पोझिशन आहे, त्या जागेचं कालावंत त्याला लोढा त्या बिल्डरनी आमच्याबरोबर एक मीटिंग केली होती. म्हणजे त्याला ती जागेची गरज होती म्हणून त्याने आमच्याबरोबर मीटिंग केल्यानंतर ते राजेंद्र म्हणून एक बिल्डर आहे, एक बाबूसिंग राजगुरू म्हणून आहे आणि एक त्याच्यामध्ये सचिन पाटील म्हणून आहे आणि इथले स्थानिक म्हणून दलाल आहेत. यांच्या मदतीने आमची मीटिंग केली होती. आपसात म्हणून मिटवण्याचं म्हणून एक केलं होतं. परंतु आम्ही मीटिंग घेतल्यानंतर त्या कंपनीत जाऊन आम्ही बसून आपसात एकमेकाला समज देऊन ते आम्ही मिटवलं होतं. त्या जागाची किंमत जवळजवळ 25 करोड रुपये होती 2013 ते 14 कालामध्ये. तर त्यामध्ये आम्हाला वादविवाद मिटवण्याचं म्हणून त्यांनी 11 करोड 11 लाखाला त्यांनी दंड केला आणि त्यांनी ते आक्षेप केला, मान्य केलं, आम्हीही मान्य केलं. परंतु कालावंत त्यांनी आम्हाला काही रक्कम दिली, 11 करोड द्यायला कबूल केलं आणि त्यांनी कबूल केल्यानंतर तिथे आम्हाला त्यांनी चेक दिले. चेक आमच्याकडे उपलब्ध आहेत. 9 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला हे पेमेंट मी पूर्ण करतोय असं सांगून त्यांनी आम्हाला चेक दिले. चेक दिल्यानंतर ते चेक आमच्याकडे आज पण आहेत. त्याचे आम्हाला थोडंफार त्यातनं 3.5 करोड रुपयेपर्यंत आम्हाला त्याने मिळाले आहेत. परंतु 7 करोड 11 लाख रुपये त्याने आजपर्यंत आम्हाला दिलेलेच नाही. हा बिल्डर जर जो धंदा करतो, व्यापारी असेल, तर त्याने हा शेतकऱ्याला फसवण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे आणि फसवत आहे. परंतु त्याची इथं दादागिरी चाललेली आहे आणि दादागिरी असून पुन्हा आम्ही त्याच्या नावाच्या अनेक तक्रारी, लेखी तक्रारी, कंप्लेंट या सगळं एसीपी, डीसीपी, मांपारा, सीएम पासून तर ठाणे आयुक्तापासून आम्ही कंप्लेंट केलेल्या आहेत. परंतु कोणतीही त्याच्यावर कारवाई केली जात नाही. परंतु त्याचा तो फायदा घेतलेला आहे. त्यांनी फायदा घेऊन म्हणजे सामान्य माणसावर जर एखादा एलसी झाली तर आम्हाला ताबडतोब पोलीस स्टेशनला बोलून आमच्यावर दबाव टाकतात. तुम्ही त्या जागेमध्ये जायचं नाही, त्या जागामध्ये तुम्ही काही करायचं नाही, त्या बिल्डरचं नाव तुम्ही खराब करायचं ना. आम्हाला एकच म्हणायचं आहे का आमचे व्यवहाराचे जे काही पैसे आहेत तो आमचा जो काही मोबदला ठरला होता तो आम्हाला जर आजपर्यंत मिळत नसेल तर आम्ही काय गप्प बसायचं का? आमची जागा त्यांनी फुकाट घ्यायची का? आमच्या जागावर येऊन पोलिसांच्या मदतीने त्यांनी ते तार कंपाऊंड टाकायचं, वाल कंपाऊंड टाकायचं. हा कोणता अधिकार आहे आणि अनधिकृत. आणि आमच्याकडे त्याचे हा संपूर्ण फोटो आहेत, त्याचे चेक आहेत, त्याचे एडो पण आमच्याकडे आहे. तिथल्या बिल्डिंग आहेत. तर हे जे फोटो आहेत ही दादागिरी ही जी दादागिरी आहे, थांब एक मिनिट, ही जी दादागिरी चाललेली आहे ही त्याच्याबरोबर असलेले गुंडेगिरीचे लोक, दादागिरीचे लोक आणि त्यांना सहकार्य करणारे आपले स्थानिक इथले पोलीस लोक. आज यांचा आम्हाला असं वाटत नाही का हा बिल्डरने जागा घेतलेली आहे. आम्हाला तर असं वाटतं का पोलीस डिपार्टमेंटचेच लोकांनी हा टेंडर घेतल्यासारखं वाटतं. त्यांचं फर्स्ट मत आहे का आम्ही जर त्या जागेवर गेला असताना आम्हाला ते धमकवलं जातोय, त्या जागेवर तुम्ही इथं यायचं नाही, इथे काही बोलायचं नाही, नाहीतर तुम्हाला आम्ही आतमध्ये टाकू, तुम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ, तुम्हाला जेलमध्ये घालू, या आम्हाला वेळोवेळी धमक्या दिल्या जातात. परंतु आमचं चुकलं काय? आमच्या वारवडिलांची जी आज काही जमीन आहे
वारवडिलांची जी काही जमीन आहे ती आज आम्ही जमीन काही डोंबरी किमतीने आम्ही याला दिली होती, परंतु आम्हाला ते आज मोबदला मिळाला नाही. आज मग तुम्ही आम्ही जर बघितले तर जवळजवळ 50 लाखाचा एक फ्लॅट जातोय. तर आज ज्या इथे जो पालवाचा जो त्यामध्ये चालू आहे आमची काही प्रोजेक्ट किंमत नाही जागेची. या बिल्डरचा, आणि तिथे शेकडो एकर जमीन आज शेतकऱ्यांची घेतलेली आहे. मग शेतकऱ्यांचा जे काय ठरल्याप्रमाणे मोबदला जो का असतो, पण शेतकऱ्याला का ते देऊ नये? मग आमचा हक्क आम्ही का मागायचा नाही का? आमचे जे काय ठरल्याप्रमाणे मोबदला आम्हाला का दिले जात नाही, मग आम्ही गप्प बसायचं का? मग परंतु मागायला गेल्यानंतर आमच्यावर खोट्या नाट्या कंप्लेंट करायच्या, पोलीस स्टेशनला फोन करायचं आणि त्यांना खोट्या नाट्या सांगून आम्हाला पोलीस लोकांनी आणि इन कारण घरी घरी आम्हाला बोलवतात, आम्हाला त्रास देतात, आमचे जबान घेतात. मग आम्हाला एकच सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी आज शेकडो कंप्लेंट आम्ही केलेल्या आहेत. मग त्या बिल्डरवर कायदा सगळ्यांसाठी किंवा सारखाच पाहिजे ना. त्याच्यावर का कारवाई केली जात नाही? त्याच्यासाठी काय कायदे माफ आहेत का? त्याच्यासाठी कायद्याला काही त्याला वेगळं आहेत का? हा कोणीही असू दे, श्रीमंत असो गरीब असो कोणी असो, हा कायदा एकच आहे. पण त्याच्यासाठी कायदे जर वेगळे असतील तर आम्ही शेकडो कंप्लेंट करतो, त्याच्यावर का कारवाई केली जात नाही? आजच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलो, आमच्यावर कडक बंधन करतात. तुम्ही ह्या जागेत हे करायचं नाही, तुम्ही आंदोलन करायचं नाही, तुम्ही कुठल्या त्या जागेमध्ये जायचं नाही, तुम्ही त्याचं त्या कंपनीचं नाव खराब करायचं नाही. मग आमचं जे काही मोबदला ठरले असताना एवढा मोठा जो बिल्डर आहे, हे देशामध्ये त्याचा दुसऱ्या नंबरला मला वाटतं नाव आहे, मग ते असं का करतात? हे शेतकऱ्याला का फसवतात? शेतकऱ्याला मारहाण का करतात? शेतकरी खोटेनाटे दावे का करतात? खोटेनाटे कंप्लेंट का करतात? मग आम्ही काय सर्व शेतकरी गप्प बसायचं का? आमच्या परिसरामध्ये 200-400 लोकांचे जवळजवळ आज जमिनी घेतलेल्या 5 ते 6 हजार एकर जमीन घेतलेली आहे. 1 एकर इकले असेल तर 4 एकर घेतले जातो. खोट्या नाट्या सहाय्य केल्या जातात आणि खोट्या नाट्या त्याच्यावर ठसे अंगठे मारले जातात आणि त्याच्यानंतर जमीन सातबारावर नाव केली जातोय. मग यांच्यासाठी मसूर खाते सगळे फिरे आहेत का? मग त्यांना कायदा नेम नाही का? एखाद्या जर सामान्य माणसाने हरकत दिली तर त्या हरकतीला कुठेही जुमाना न बांधता ते नावावर केली जातो. मग कायद्याला कोणतंही जुमातच नाही. कोर्ट मॅटर चालू असताना, कोर्ट जागामध्ये जे आपले खटले चालू असताना मग हा ते कायद्याला आणि कोर्टाला ते फाट्यावर मारून ते त्या जागेमध्ये बेकायदेशीर कोणतंही परमिशन नसताना, कोणतेही त्याला हे नसताना जे लोक तिथे येऊन तार कंपाऊंड टाकायचं, तिथं लोखंड एंगल टाकायचं, आमच्या शेतकऱ्यांचा रस्ता बांध करायचं, हा कायदा कोणता आहे? आज सामान्य शेतकरी जमीन जो विकतोय त्याची कायद्याची पोझिशन अशी आहे की डिअर सर्व्हे केल्याशिवाय त्या जागेला कंपाऊंड करता येत नाही, असा कायदा आहे. आणि चारही बाजूला जे काही 4 लगेचचे लोक असतात शेतकरी, त्यांना कायद्याची रितशीर नोटीस दिली जातो. ती नोटीस दिली जात नाही, शेतकऱ्याला त्याला विचारला जात नाही. हा जो कंपनीचा जो बिल्डर जो आहे, जे काही छोटे मोठे जे बिल्डर जे काही 10-15 लोक आहे, इथे जे काही बिल्डर कंपनी आलेली आहे या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये, ज्या खूप काही शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास दिलेला आहे. आम्ही अनेक नेत्यांकडे कंप्लेंट केलेल्या आहेत, लेखी स्वरूपाने केलेल्या आहेत. कोणतेही इथला खासदार असो, आमदार असो, पालकमंत्री असो, कोणी उंच मान करून त्याच्यावर कोणी बोलत नाही, कोणी शेतकऱ्यांना न्याय देत नाही. मग आम्ही जायचं कोणच्याकडे? आम्ही न्याय मागायचं कोणच्याकडे? आप किसके पास गए थे? हम लोग पहिला आमदाराकडे गेलो होतो, त्याला आम्ही नोटीस दिले आमचे शेतकऱ्याच्या संघटनाच्या वतून. त्याच्यानंतर खासदाराकडे आम्ही गेलो होतो. श्रीकांतचे खांद्याचे इथले जे काही खासदार आहेत त्यांनाही आम्ही भेटलोय, त्याने आम्ही 2-3 निवेदन दिले समितीच्या वतीने. पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटलो होतो, पालकमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे. मग जर हा इथले स्थानिक जर निवडून येत असतील ना, ते जर शेतकऱ्यावर अन्याय होतोय आणि हा गप्प बसतात, त्याला कारण काय? मग शेतकऱ्यांच्यावर न्याय द्यायचं कोणी? शेतकऱ्यांनी जायचं कोणच्याकडे? मग आता ही येणारी इलेक्शन आहे, हे तोंडावर इलेक्शन आलेले असताना मग शेतकरी कानारे कोपऱ्यात कुठे असेल त्यांना शोधून घ्यायचे, त्यांच्याकडून वोटिंग मागायचं, दिलेलं आश्वासन त्यांना पालायचं नाही, हे खोटा धंदा चाललेला आहे. आज इथं ह्या परिसरामध्ये तो एक मुंबईतून आमदार आलेला आहे आणि तो इथं व्यापारी बनलेला आहे आणि त्यांनी इथं नको त्या गोष्टी चालवलेल्या आहेत. मग हे शेतकरी एवढा मोठा अन्याय होतोय, मग इथले स्थानिक आमदार किंवा खासदार किंवा पालकमंत्री करतात काय? आमचा ते सरळ शेतकऱ्यांचा आरोप आहे का येणाऱ्या इलेक्शनला आम्ही नक्कीच काहीतरी त्याच्यावर बहिष्कार घालणार आहोत. आमचा पण आज शेतकऱ्यांचा सहमताने आणि सगळ्यांच्या वतीने आम्ही
जरूर याच्यावर बहिष्कार घालणार आहे. परंतु आम्हाला एकच सांगायचं, जोपर्यंत आम्हाला शेतकऱ्यांना अन्याय, आमच्यावर जो अन्याय झालेला आहे तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येणाऱ्या इलेक्शनला आम्ही नक्कीच काहीतरी आळा घालणार आहे. परंतु आम्हाला जे आम्ही ठिकाणी कंप्लीट केल्यात, मुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, सगळ्यांना आम्ही ज्या वेळेला प्रत्यक्ष कंप्लेंट एकदा नाही 2-2, 3-3 वेळा प्रत्यक्ष आम्ही लेखी स्वरूपाने पाठवून आम्हाला सीएमने सुद्धा आजपर्यंत कोणतीही अपॉइंटमेंट दिलेली नाही. मग आम्ही जायचो कोणच्याकडे, आम्ही न्याय मागायचो कोणच्याकडे. एका बाजूला शेतकऱ्याला तुम्ही न्याय द्यायचं आश्वासन देता, एका बाजूने शेतकऱ्या बिल्डर त्याच्यावर अन्याय करतात. मग हे बिल्डर असून नसून आम्हाला इथं शेतकऱ्यांना काय याच्यापासून फायदा आहे का? तो व्यापार आहे. आज इकडे आमच्याकडे जमिनीला किंमत 1 गुंठ्याला 20 ते 25 लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे. कवडीच्या मोलात जमीन घेतलेली असताना ते आम्हाला वेळेवर जर आम्हाला जर मोबाईलला मिळत नसेल तर आम्ही काय गप्प बसायचं का? वरून आमच्या खोट्या नोट्या कंप्लेंट, शेतकऱ्यांना अन्याय, आमचे रस्ते बंद. हा कायदा कोणच्यासाठी? मग कोणीही शेतकरी असो, आम्ही असो, तुम्ही असो, आमच्यावर अन्याय का? आम्हाला एवढंच सांगायचं, कुठला पण बिल्डर असो दे, कुठलाही बिल्डर असो, आज देशामध्ये जो काही बिल्डर नावाजलेला आहे देशामध्ये, आणि तो जर सामान्य शेतकऱ्यावर जो तो या पद्धतीने अन्याय करतो, यांचं निश्चित आहे. आम्हाला एवढं हे सांगायचं आहे की हे जे फसवणूक चाललेली आहे हे कशासाठी चालवले? इकडे शेतकऱ्याला फसवायचं आणि तिकडे तुम्ही त्या जागेवर बिल्डिंग मोठ्याला उभ्या करायच्या, कोणते डीआर नाही, कोणते परमिशन नाही. मग यांच्यासाठी काय कायदा नाही का? सरकार का झोपलंय का? सरकारला जागा येत नाही का? सरकार त्या कंपनीच्या काय खिशात आहे का? परफेक्ट. आम्हाला हेच सांगायचं आहे. मग जे सरकार का आतापर्यंत झोपलेलं आहे का? मग आम्हाला हे बोलायचं आहे का आज जर आम्हाला जर याच्यापासून जर काही जर निर्णय मिळत नसेल, आम्हाला जर कुठेही आम्हाला जर कायद्याच्या चौकटीत जर आम्हाला जर न्याय नाही मिळलं तर आम्ही गांधी मार्गाने स्वरूपाने आम्ही हे नक्कीच आम्ही काहीतरी पुढे वाटचाल करणार आहे. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आमची जी फसवणूक झालेली आहे आज हजारो नाही, लाखोनी नाही, करोडोने आमची फसवणूक झालेली आहे. मग आम्ही का गप्प बसायचं? आणि वरून आम्हाला आपल्या इथले स्थानिक असतील, वरचे अधिकारी असतील, आमच्यावर पोलीस डिपार्टमेंटचा आमच्यावर दबाव येतोय. आम्हाला 2 दिवसात 4 दिवसात आमच्यावर खोट्या नाट्या कंप्लेंट होतात, आम्हाला बोलवलं जातोय आणि आमच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जातोय. मग आमच्यासाठी का न्याय नाही का? आमच्यासाठी कायदा नाही का? लॉटावर आम्ही त्या कंपनीवर 100 आम्ही कंप्लेंट केल्यात, मग त्याच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्याच्यावर अरेस्ट का होत नाही? त्याच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? का हा पालन करता आहे का त्यांचं? हा त्यांचा काही लागालोपी आहे का? काही नातं वगैरे आहे का? हा कायदा आहे तो सर्वांसाठी, गरीब असो, श्रीमंत असो, कोणी असो. म्हणून आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आमच्याकडे आज बघा मला सुद्धा त्याही चेक दिलेले आहेत 11 कोटी 11 लाखाचं, आणि आज ते चेक देऊन सुद्धा आणि त्या गोष्टीला ना जुमारता त्याच्यावर आम्ही या कोर्ट कचेरी सुद्धा आमचं चालू आहे. कुठे कोर्ट कचेरी चालू असताना पण त्या जागेवर अनेक ठिकाणीच्या काही आमच्या स्टे कंपनीवर त्या जागेवर पण आहेत. आज आमच्याकडे दिलेला चेक धनादेश आज आम्ही कोर्ट कचेरी करून सुद्धा आमच्याकडे हे चेक पूर्ण संपूर्ण पडलेले आहेत. हे कोणाच्या सहीचे आहेत? एक कंपनीचा जो काही यो आहे राजन, त्याच्या नावाचे चेकचे आहे आणि त्याने आम्हाला हे चेक दिलेले आहेत. पण आमचा जो हक्क आहे, आमची जे काय फसवणूक झालं, आम्ही मागायचं नाही का पैसे? सांगा बघू. आणि पैसे जर आमचे त्याच्या अंगावर असतील तरच आम्ही मागणार. आम्ही मागायला गेल्यानंतर आमच्यावर खोट्या नाट्या कंप्लेंट होतात, तुमच्यावर खंडणीचे केस टाकणार, तुम्हाला जेलमध्ये पाठवणार. हा कायदा कोणता आहे? म्हणजे तू का आमचे फुकट घेणार का जागा? बिना पैशावर जागा घेणार? दादागिरी घेणार का? का दबावमध्ये घेणार का? न वरून आम्हाला जेव्हा ठाण मांडण्याच्या तुम्ही धमक्या देता. हा कायदा कोणता आहे? का त्याला सरकारने का त्याच्यावर कारवाई करायला नको का? कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर. आणि जर या कायद्यात जर याच्यात नसेल तर मग आम्हाला काही तर रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला एवढंच सांगायचं की आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा, नाहीतर आम्हाला शेवटी पर्याय एकच आहे, एक तर आत्महत्या तरी आम्हाला करायला लागणार. आज आमच्या आजोबा पंजोबांची राखीव जागा असताना ठेवली जागा आज या इथल्या बिल्डरने या जागेवर मोठ्या प्रमाणात तमाशा चालवलेला आहे. आमचा रस्ता बंद ठेवलेला आहे. आम्हाला कोणाला जाण्या येण्यास सुद्धा आमची घुरा सुद्धा जात नाही. आम्हाला शेतीवर जाता येत नाही. म्हणजे काय याने काय सगळं का महाराष्ट्र मधलं इकात घेतलेला आहे का?
का आम्ही जाऊ नये आमच्या शेतावर, का आम्ही काम करायला जाऊ नये? आमची घोडा आहेत, आमचे मसरं आहेत, आम्ही काय घेऊन जाऊ शकत नाही का? आम्हाला काय बंधन आहे का? म्हणून आम्हाला हे सांगायचं का आम्हाला आमच्या जागेमध्ये जाण्यासाठी रस्ता बंद करण्याचा अधिकार काय? हा रस्ता जो आहे तो सामाजिक रस्ता आहे, सगळ्यांसाठी आहे, सार्वजनिक आहे. मग त्या बिल्डरसाठीच रस्ते आहेत का? बिल्डरसाठी कायदे सगळे खुले आहेत का? आमच्यासाठी कायदा बंद का? मग आम्हाला शेतकऱ्याला बंधन करायचं, आमच्यावर दबाव टाकायचं, आमची जागा हडप करायची, त्या जागेवर दाजीगिरी खांबा उभे करून ते जागा कंपाऊंड घालायचं. हा कायदा कोणता आहे? कोणती सर्वे झालेली आहे? कोणत्या शेतकऱ्याला विश्वासात घेतलेला आहे? कोणत्या शेतकऱ्याला मोबदला पूर्ण दिलेला आहे? हा धंदा त्यांनी खोटा केला म्हणून आम्ही शेतकरी सर्वच या परिसरातल्या ना 4 तालुक्यातले सर्व शेतकरी आम्ही उठलेले आहेत. कोणते तालुका आहे, कोणसा गाव? आमचा पहिला आहे कल्याण तालुका नंबर 1, नंबर 2 पनवेल तालुका, नंबर 3 ठाणा तालुका, नंबर 4 अंबरनाथ तालुका आणि 5वा भेवंडी तालुका. असे 5 तालुक्यातले हे लोक आमच्या समितीच्या बरोबर आहेत आणि आम्ही एकत्र आहोत. आम्हाला जोपर्यंत न्याय जोपर्यंत मिळत नसेल तर तोपर्यंत आम्ही कुठे माघारी येणार नाही. और कौन सा गाव? आम्हाला पहिला गाव आहे हेडुटणे, खोनी, अंतारली, पागऱ्याचा पारा, कोळेगाव, त्याच्यानंतर नारिवली, बामाली, निगू, वाकलन, नारिवली, बुरदुल, शिरडून, असे आपले घेसर, त्याच्यानंतर आपले अशी जवळ 52 खेर आहेत. 52 खेऱ्यांची तो जमीन तर 5 ते 6 हजार एकर जमीन या बिल्डरनी घेतलेली आहे. परंतु अनेक लोकांची फसवणूक झाली. कितने शेतकरी को फसवणूक की आहे? फसवणूक केली म्हणजे जागा घ्यायची, त्यांना पूर्ण काही द्यायचंच ना मोबदलं. त्याची 7-12 नावं झाल्यानंतर तिथे येऊन दादागिरी करायची, त्या जागेवर दादागिरी येऊन त्यांनी ताबा घ्यायचं, त्यांना सहाय्य करतात तिथलं स्थानिक. आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला एवढी जर यांनी या बिल्डरने जागा घेतली असेल, शासनाला सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही. शासनाची सुद्धा जागा त्याने हडप केलेली आहे. नदीच्या पाटलावरची जागा सुद्धा हडप केलेली आहे. आज जाण्या येण्याचा रस्ता सुद्धा आज नको तिथे तेवढे ट्रॅफिक होतोय, ह्या कंपनीचे मुलं होतोय. कल्याण शिल रोड बघायला गेला, आज जिथं प्रोजेक्ट चालू आहे तिथे मेन सर्कल आहे. सर्कलच्या ठिकाणी तिथे सिग्नल आहेत, 1-2 तास तिथे ट्रॅफिक लागतोय. मग ह्या बिल्डरच्या कंपनी यांनी सगळं रस्ते एकाच घेतलेले आहेत का? 2-2 तास तिथे आणि ऍक्सिडेंट होतात आणि तिथे नको ते मारामारी होतात. हे सरकारला दिसत नाही का? हा मुख्यमंत्री त्या रस्त्यात येतोय, पालकमंत्री त्या रस्त्यात येतोय, खासदार आमदार ते रस्त्यात येतोय, आजे माझे जाऊन येतात, सर्व अधिकारी येतात, त्यांना काही कळत नाही का? सर्व काही कळतो, पण ते मांजरासारखे डोळे टाकून बसतात, दूध पितात. आम्ही तर तेच म्हणतोय का याला कळत नाही का? याही गप्प का बसायचं? याला कळत नाही का हा बिल्डर काय करतो? आणि अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मग आम्ही काय गप्प बसायचं का? म्हणून आम्हाला एकच सांगायचं, आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नसेल तोपर्यंत आम्ही जरूर आमची लढाई चालू राहणार. परफेक्ट.